मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। जने निंदते सर्व सोडून द्यावे, जने वंदते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। समर्थांनी मनाला केलेलं मार्गदर्शन, मनाला केलेला उपदेश म्हणजेच हे 205 श्लोक। आणि पहिल्या श्लोकावर आपण चिंतन केलं, पहिला श्लोक आपण श्रवण केला। ज्या श्लोकामध्ये गणेशाचं स्तवन केलेलं आहे, श्री शारदेचं स्तवन केलेलं आहे, ते आपण श्रवण केलं। आज श्लोक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात करत असताना समर्थांनी हाक मारलेली आहे, ती म्हणजेच मनाला। मना, कारण ही मनाला शिकवण आहे, हा मनाला उपदेश आहे, हे मनासाठी मार्गदर्शन आहे। आणि म्हणून ते मार्गदर्शन करत असताना ज्याला ही शिकवण आहे त्याला हाक मारलेली आहे समर्थांनी, मना। आता ते मन कसं आहे आपल्याला माहिती आहे, त्या मनाकडे कुठले विचार आहेत, त्या मनाकडे कुठल्या प्रकारची कर्म आहेत, हे सगळं आपल्याला माहिती आहे। ते मन कशा पद्धतीने कार्य करत आहे, त्या मनाची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ठोर, किती हाकया हाकया फिर येत पिकावर। आणि असं असलेलं ते मन, हो, त्याला समर्थ या ठिकाणी काय म्हणतात माहिती आहे? सज्जना। ज्याचा त्याने शोधबोध घ्यायचा आहे, ज्याचं त्याने आत्मपरीक्षण करायचं आहे, खरंच आपलं मन सज्जन आहे का? परमार्थिक माणसाच्या मनाला, परमार्थ करणाऱ्या माणसाच्या मनाला आणि परमार्थ न करणाऱ्या माणसाच्या मनालाही समर्थाने या ठिकाणी उपदेश केलेला आहे। म्हणजे देवाला मानणाऱ्यालाही उपदेश केलेला आहे आणि देवाला न मानणाऱ्यालाही उपदेश केलेला आहे। मग आपण जरा आत्मपरीक्षण करा ना, आपण स्वतःला शोधा ना, आपलं मन कसं आहे, काय कार्य करतंय मन, कशा पद्धतीने कार्य करतंय, त्याचे गुण दोष, आणि त्या गुण दोषाने या ठिकाणी समर्थाने त्याला हाक मारलेली नाही बरं का। त्याचे गुण दोष पाहून या ठिकाणी समर्थाने हाक नाही मारली त्याला। तो खोडसर असेल, तो एखादा व्यसनाधीन असेल, कदाचित त्याला एखाद्या प्रकारचा नाद असेल, बाहेर जरी त्याला त्या व्यसनाप्रमाणे हाक मारत असतील, इतर ठिकाणी त्याला ते नाद जे असेल त्याचं नाव घेऊन त्याला हाक मारत असतील, तो ज्या विचारा असा असेल त्या विचारांना पुढे करून तो ओळखला जात असेल, पण या ठिकाणी मात्र समर्थांनी त्याला हाक मारताना सज्जना म्हणून हाक मारलेली आहे। खरंच सज्जन आहे का मन आपलं? त्या मनाला जर त्याच्याकडे असलेला दोष आणि त्या दोष पुढे करून जर हाक मारली तर संतांना माहिती आहे ते येणार नाही, ते स्थिर होणार नाही, ते ऐकणार नाही, ते श्रवण करणार नाही। जसं एखादं लहान मुलं असतंय बघा ना, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे विचार असले, तो कसाही जरी असला ना, कुठल्याही विचाराचा जरी असला ना, किती खोडसर जरी असला तरी त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी आई आधी त्याची स्तुती करते। माझा बाळा खूप सुंदर आहे, चांगला आहे, मस्त आहे, हुशार आहे। लोकांची पोरं त्यांच्या आई वडिलांचं काम ऐकत नाही, पण माझा बाळा त्याला सांगितल्याबरोबर लगेच काम ऐकतोय। आणि अशी त्याची स्तुती केली ना की मग त्याच्या हातावर काय 50-100 रुपयाची नोट देते आणि मग सांगते, बाळा हे पैसे घे, दुकानावर जा आणि अमुक अमुक वस्तू घेऊन ये। लगेच जाता येते, पळत जाते, पळत अगदी ते वस्तू घेऊन येता येते, त्याला आनंद वाटतो। तसं मन आहे आपलं, हे मन आहे ना,
त्याला जर एखादी खोड असेल, एखादं व्यसन असेल, त्या व्यसन पुढे करून जर त्याला आपण हाक मारली ना, जो नाद असेल त्या नादाप्रमाणे जर त्याला हाक मारली तो जवळ पण येणार नाही, तो ढुंकूनही पाहणार नाही. पण त्याने आतापर्यंत केलेली कर्म, त्याच्याकडे आतापर्यंत असलेले विचार हे सगळे संतांना कळतात. पण ते सगळं कळून सुद्धा त्याला हाक मारताना या ठिकाणी कशी हाक मारली बघा, मना सज्जना, सज्जन आहेस तू, फक्त एवढं काम कर, भक्ती पंथेची जावे. ज्या मार्गाने जगद्गुरु तुकोबा गेले, ज्या मार्गाने माऊली ज्ञानोबा गेले, ज्या मार्गाने शांती ब्रह्मनाथ महाराज गेले, संत सेना महाराज असतील, जनाबाई असेल, मुक्ताबाई असेल, कन्नूपत्र असेल, बहिणाबाई असेल, गोरोबा काका असतील, नामदेव महाराज असतील, रोहिदास स्वामी असतील, नरहरी सोनार महाराज असतील, हे संतच्या मार्गाने जाऊन आणि आपलं उद्धार करून घेतला ना, त्या भक्ती पंथेची जावी. आज जर पाहायला गेलं तर अध्यात्माच्या दृष्टीने, परमार्थाच्या दृष्टीने अनेक प्रकारचे पंथ आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पंथाची आपल्याला प्रचिती आहे, ज्या पंथाचा आपल्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्या पंथाने आपल्याला कर्म कार्य करायचं आहे, तो पंथ आपण स्वीकारायचा आहे. एखाद्या गावाला जाताना जो मार्ग आपल्याला सोयीस्कर आहे, ज्या मार्गाने आपण सहज त्या गावाला पोहोचणार आहोत, असा सोयीस्कर असलेला मार्ग आपण, सोयीचा मार्ग आपण निवडत असतो. त्या मार्गाने आपण वाटचाल करत असतो. काट्या कुट्याने भरलेला अडगळीचा रस्ता आपण तिकडे निवडत नाही. या ठिकाणी संत ओळख करून देत असताना जो सोयीचा पंथ आहे ना, ज्या पंथाने आपण सहज वाटचाल करू शकतो, कुठल्याही प्रकारे देहाला त्रास होणार नाही, कुठल्याही प्रकारे मनाला त्रास होणार नाही, कुठल्याही प्रकारे व्यत्यय येणार नाही, जिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, जिथे आपल्याला जायचं आहे, पोहोचायचं आहे, जे आपल्याला साध्य करायचं आहे ना, ते आपल्याला सहज साध्य करता येईल. अशा प्रकारे, अशा पंथाने आपण चालायचं आहे, अशा मार्गाने आपण चालायचं आहे. भक्तीचा पंथ या ठिकाणी संतांनी सांगितलेला आहे. भक्ती पंथेची जावी. हो, आणि एकदा त्या भक्ती पंथाने आपण वाटचाल केली की मग म्हणतात, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जो भक्ती पंथाने मार्गक्रमण करतोय ना, ते देवाचं नामस्मरण करणाऱ्या माणसासाठी तो देव धावून येत असतो. अनेक उदाहरणं या श्लोकांमध्ये, या मनाच्या श्लोकांमध्ये पुढे समर्थांनी मांडलेली आहेत. अनेक उदाहरणं आपण पाहतोय. देवे भक्त वधिला, ऐसा देखील ना ऐकिला, भक्तासाठी देव झाला वज्रपंजरू. अनेक उदाहरणं पुढे दिलेली आहेत. हो, त्याचं चिंतन, त्याचं विवरण, ते श्रवण करायचंय आपल्याला. भक्ती करणाऱ्या भक्ताला आणि त्याच्यावर कृपा करणं हा देवाचा स्वभाव आहे. त्याचा अवहेर करत नाही देव. आणि म्हणून या ठिकाणी मांडलेलं आहे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. त्या देवाची कृपा आपल्यावर होते, त्या देवाचं सामर्थ्य आपल्याला अनुभवायला मिळत आहे, ते प्रचितीला येत आहे आपल्याला, ज्या वेळेला आपण त्या देवाच्या भक्तिपंथाने मार्गक्रमण करत असतो. आणि मग पुढे या ठिकाणी समर्थ त्या मनाला उपदेश करत असताना म्हणतात, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. ज्याच्याने अनहित आहे, अधर्माची कर्म आपल्याकडून घडतात, अनितीने घडणारी कर्म आपल्याकडे निर्माण होतात. जे निंद्य आहे, जे अपायकारक आहे, ते काम म्हणून स्वीकारावं आपण, त्या मार्गाने काम म्हणून वाटचाल करावी आपण, त्या मार्गाने काम म्हणून जावं आपण. ज्या ठिकाणी गेल्यानंतर, ज्या मार्गाने वाटचाल केल्यानंतर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे,
आपलं जीवन उद्ध्वस्त होत आहे, या देहाला किंमत राहत नाही, आपल्या जगण्याला किंमत राहत नाही, त्या मार्गाने का म्हणून आपण चालावं? ते विचार आपण का स्वीकारावेत? ती कर्म आपण का करावीत? जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे. मनाची तयारी केली पाहिजे ते सोडून देण्यासाठी. एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला त्रास होत असेल ना, तर त्या गोष्टीचा आपण त्याग करतोय बघा. खिशाला खोचलेला असलेला पेन ज्या दिवशी त्याची ती शाई लिकेज होती की नाही, ती नीट त्याच्यातून शाई जेव्हा सांडली जाते ना, एकदा समजलं ना की लगेच तो पेन आपण तात्काळ फेकून देतो. आपले कपडे खराब होतात म्हणून. आमचं चारित्र्य ज्या विचारांनी खराब होतंय, आमच्या चारित्र्यावर ज्या कर्माने ज्या विचारावर डाग पडले जातात, ते विचार आम्ही स्वीकारावेत का? ती कर्म आम्ही स्वीकारावीत का? म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्य ते सर्व भावे करावे. ज्याच्याने आपलं हित आहे, आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे, आपल्या आयुष्याचा उद्धार होणार आहे. हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे, हा मनुष्य देह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. कशासाठी, का, काय करायचं आहे? जी वंदनीय कर्म आहेत ना, ती वंदनीय कर्म आपल्याकडून घडायला हवी. जो मार्ग वंदनीय आहे, त्या मार्गाने आपण वाटचाल करायला हवी. जो पंथ वंदनीय आहे, त्या पंथाने आपण वाटचाल करायला हवी. आणि म्हणून त्या मनाला या ठिकाणी कुठल्या मार्गाने जायचं, कशा प्रकारे राहायचं, कशा प्रकारे वागायचं, याची जाणीव आणि याची ओळख करून देत असताना, त्याचं मार्गदर्शन करत असताना समर्थ म्हणतात, मना तू सज्जन आहेस रे, सज्जन आहेस. आणि खरं आहे ना, ज्या वेळेला वाईट विचारांचा त्याग मन करत असतो ना, त्या वेळेला तो सज्जन होत असतो. संत संघाला आल्यानंतर, संत जनांचा संघ झाल्यानंतर मनाकडेही ते विचार येतात आणि तो सज्जन होत असतो. एकदा ती कर्म त्याने स्वीकारली, एकदा तो परमार्थ, ती भक्ती त्याने स्वीकारली ना, की तो कुठल्याही गुणाचा, कुठल्याही कर्माचा, कुठल्याही विचाराचा असलेला मन त्या ठिकाणी सज्जन होत असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. ज्या ज्या भक्तांनी त्याचं नामस्मरण अंतःकरणपूर्वक केलं ना, ज्या ज्या भक्तांनी अंतःकरणपूर्वक त्या देवाचं स्तवन केलं, त्या त्या भक्तांचा उद्धार केलेला आहे त्या भगवंताने, त्या देवाने. फक्त नामस्मरण करावं त्या देवाचं, अंतःकरणपूर्वक स्तवन करावं त्या देवाचं. तो देव त्या भक्ताला सांभाळत असतो, त्या भक्तावर कृपा करत असतो. हो, हा स्वभाव आहे देवाचा. देवाची कृपा आपोआप होत असते, फक्त आपण कार्य करत राहायचं आहे. देव कार्यामध्ये व्यत्यय येता कामा नाही, देव कार्य थांबता कामा नाही. ते अखंड आणि अखंडपणे आपण चालू ठेवायचंय, सुरू ठेवायचंय. आपलं कार्य करताना जर देव खंड पाडत नाही, तर देवाचं कार्य करण्यासाठी आपण का म्हणून खंड पाडावा? आणि म्हणून जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे. ज्याच्याने अनहित होतोय, अपायकारक जे आहे, नको ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात, त्या मार्गाने, त्या पंथाने आम्ही जाऊ नये. जनी निंद्य ते सर्व सोडून जावे. पापकर्म जर घडत असतील आपल्याकडून, तर त्या मार्गाने आपण का म्हणून जावं? देवाचं विस्मरण होत असेल, देव कार्याचं विस्मरण जर होत असेल, तर त्या मार्गाने आपण का म्हणून जावं? म्हणून देव कार्याचं स्मरण करून देणाऱ्या वंदनीय मार्गामध्ये आपण वाटचाल केली पाहिजे. देव कार्याचं स्मरण करून देणाऱ्या, नवे नवे देव कार्य आपल्याकडून सहजरित्या घडेल अशा मार्गाने आपण त्या ठिकाणी वाटचाल केली पाहिजे.
म्हणून जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्य ते सर्व भावे करावे. जे वंदनीय आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ते मन वंदनीय कर्म वंदनीय विचार स्वीकारेल ना, त्यावेळेला त्या मनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मनामध्ये परिवर्तन व्हावं या उद्देशाने याचसाठी 205 श्लोकांची रचना समर्थांनी या ठिकाणी केलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.